देवियों और सज्जनों नमस्ते। रसिकांनो चला करूया सुरुवात सुंदर राजयोग प्राणायाम प्रसारणच्या सुंदर मंचावर उपस्थित असलेल्या व्यक्तीने छान विचार व्यक्त केले आहेत. ते म्हणतात, माणूस रागावतो, भांडतो, अडवतो, टोकतो फक्त त्यांच्यावरच ज्यांना तो आपलं मानतो. कारण या स्वार्थी जगात कुणाला कुणाशी काय फरक पडतो. इथे तर लोक कसे आहात हे सुद्धा फक्त स्वतःच्या फायद्यासाठी विचारतात. जिथे आपुलकी असते तिथेच तक्रारी असतात आणि तिथेच हक्क गाजवला जातो. कारण ज्यांना तुमची फिकीर नाही ते कधीच तुमची काळजी करणार नाही. भाकरीला आणि तुटलेल्या चप्पलीला कधी नावं ठेवायची नसतात. शिळ्या भाकरीला आणि तुटलेल्या चप्पलला कधी नावं ठेवायची नसतात. का? अरे भाकरी आज शिळी आहे पण तिनं आपलं काल पोट भरलं होतं कडे, आणि चप्पल आज तुटलेली आहे पण तिनं काल आपल्या पायाला सहारा दिला होता. म्हणून काही माणसं आपल्याकरता आज जरी महत्वाचे नसतील, आपल्या कामी येत नसतील, पण त्यांनी आमच्यावर काल केलेला उपकार आम्ही कधी विसरायचा नसतो. तू लक्षात ठेवायचा असतो. कृतज्ञ बनायचं, कृतज्ञ नाही. आम्हाला कृतज्ञ बनता यावं. सत्य सांगू, लोकांना तुमची आठवण तेव्हाच येते जेव्हा त्यांना तुमची गरज असते. बाकी वेळी तुम्ही त्यांच्यासाठी अदृश्य असता. ना मेसेज, ना कॉल, ना विचारपूस. पण ज्या दिवशी त्यांचं काम अडतं त्या दिवशी अचानक तुम्ही जिवलग होता. तेव्हा कळतं, नातं नाही फक्त सोय आहे. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, मतलबी दुनिया सलाम फक्त गरजेला. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, फडजी यांना लाईक करा व शेअर करा. थँक्यू.